नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-KYC संदर्भात मुदतवाढ झालेली आहे. तरी सर्वांनी हे बघा 30 एप्रिल शेवटची तारीख आहे आणि 15 मेपर्यंत वाढूसुद्धा शकते. परंतु तुम्ही वाट बघू नका मित्रांनो, लवकरात लवकर जी ई-KYC आहे करून टाका. मित्रांनो, तुम्हाला घर बसल्या ई-KYC करायची आहे. तुम्हाला कुठंही उन्हातानामध्ये बाहेर गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी कुठंही जायची गरज नाही. मी तुम्हाला या ठिकाणी एक नंबर देणार आहे, ग्राहक सेवा केंद्राचा नंबर. त्या नंबरवरती तुम्ही फोन करून ऑनलाईन ई-KYC करू शकता घरी बसल्या बसल्या. मित्रांनो, फॉर्म भरताना जर तुम्ही चुकीचा काही फॉर्म भरला असेल चुकीचा किंवा काही माहिती भरायची राहिली असेल तर तुम्ही ती माहिती भरू शकता. मित्रांनो, 1500 रुपये महिन्याला मिळतात हे काही साधी गोष्ट नाही आहे. परंतु तुमच्या काही चुकीमुळे जर ते पैसे मिळत नसतील तर ताबडतोब जाऊन ई-KYC करा. ई-KYCचं कारण काय आहे तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो? बऱ्याचशा महिला चुकीच्या पद्धतीने पैसे घेतात. त्या पात्र नसतात, त्यांचे नवरे या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबला असतात, तरीसुद्धा ते 1500 रुपये घेतात. तर अशा महिलांना बाद करण्यासाठी, जे पात्र नसल्यावरसुद्धा शासनाचं नुकसान करत आहे, अशा महिलांना या ठिकाणी ई-KYC अशा महिलांसाठी आहे. त्याच्यामुळे सर्वांना कंपल्सरी ई-KYC करायची आहे, ज्याच्या माध्यमातून सरकारला कळेल कुठल्या महिला पात्र आहे व कुठल्या महिला अपात्र आहे. तरी सर्वांना कंपल्सरी आहे KYC करणं. मी मागेलसुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे KYC करणार नाही अशांना कुठलाही लाभ होणार नाही आणि पैसे मिळणार नाहीत. तर तुम्हाला सांगतो मी, तुम्ही जर या ठिकाणी KYC केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्ही हातानं तुमचं नुकसान करू नका. ताबडतोब जाऊन ई-KYC करा. त्याची काय प्रोसेस आहे मित्रांनो, तुम्हाला मी प्रोसेस सांगतो. तुम्ही मोबाईलवर जर करायची इच्छा असेल तर मोबाईलवरसुद्धा करू शकता. परंतु मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन फॉर्म भरा आणि तुम्हाला कुठंही जाण्याची गरज नाही आहे. तुम्हाला मी एक नंबर देणार आहे, इथंच व्हिडिओच्या खाली टायटलमध्येच नंबर देणार आहे. त्या नंबरवर कॉल करून तुम्ही या ठिकाणी घरी बसल्या बसल्या जी ई-KYC आहे ते करा. तर चला, मी जर जे मोबाईलवर करणारे आहे घरी बसून त्यांच्यासाठी एक प्रोसेस सांगून देतो. तर सर्वात पहिलं मित्रांनो, तुम्हाला जी वेबसाईट आहे ते वेबसाईटला भेट द्यायची आहे. हे तुम्ही बघू शकता, ladkibahin.maharashtra.government.in/e-KYC या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पोर्टलला भेट द्या. त्याच्यानंतर तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर टाका. नंतर पुढची प्रोसेस बघा. आधार कार्ड जर लिंक असेल तर तुम्हाला 6 अंकी OTP येईल. तो OTP त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, नंतर सबमिट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे बघा. आवश्यक कागदपत्रे, आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तोच नंबर लिंक ठेवा. लोकांना भल्ली घाण सवय असते, 2-2 फोन नंबर ठेवतात. ते 2 नंबर ठेवतात, 3 नंबर ठेवतात. अशांनी तेच अडचणीत येतात, कारण की त्यांना पुढे चालून लक्षात येत नाही त्यांचा कोणता फोन नंबर कोणत्या बँकला अटॅच आहे, कोणता फोन नंबर लाडक्या बहिणीला अटॅच आहे. म्हणून फोन नंबर एकच ठेवायचा शेवटपर्यंत. ओके. तर मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच म्हणेल की तुम्ही जर नवीन असाल तर गव्हर्नमेंट स्कीमसाठी व सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी ज्या योजना असतात जेणे त्यांचा आर्थिक व सामाजिक लाभ होतो, अशा योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व जे बेल आयकॉन आहे ते ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. व तुम्हाला माहिती जर आपली आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. मित्रांनो, केंद्र सरकारसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाच्या योजना राबवते. PM किसानसारख्या योजना असतात, मुद्रा लोनसारख्या योजना असतात, अनुदान योजना असतात मित्रांनो, श्रावणबाळ योजना असतात, संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजना असतात, मनरेगा योजना असतात. या संदर्भात लोकांना माहिती नसते. लोकांना योजनेचे नावं जरी माहिती असले तरी योजनेच्या पात्रता माहिती नसतात, योजनेचे डॉक्युमेंट माहीत नसतात. आणि दुसरीकडे लोक त्या योजनेचा लाभ घेऊन महिन्याला हजारो रुपये कमवतात, कारण त्यांना त्या गोष्टीची माहिती असते. तुम्ही जर सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला माहिती मिळणार नाही मित्रांनो, जेणेकरून तुमचंच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. आणि तुम्हाला जर काही अडचण असेल, एखादी माहिती समजली नसेल तर तुम्ही या ठिकाणी जर सबस्क्राईब केलं किंवा मला कमेंट केली तर नक्कीच मी या ठिकाणी तुमच्या समस्येचं निराकरण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, आतापर्यंतचा महाराष्ट्रातला आपला सर्वात व्हायरल जो व्हिडिओ आहे हा 1 लाख
लाखाचा टप्पा या ठिकाणी पार केलेला आहे, 1 लाखाचा टप्पा. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन मोस्ट व्ह्यूड या ऑप्शनवर क्लिक करून बघू शकता आपला सर्वात जास्त व्हायरल जो व्हिडिओ आहे आणि 1 लाख लोकचा व्ह्यूज जे आहे ते क्रॉस केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी असंख्य व्हिडिओज आपण बनवलेले आहेत. मग शेतीच्या जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तूंवरती आपण जे शासनाचे अनुदान असतात त्याची व्हिडिओ बनवलेले आहेत. जसं की मोटर असेल, ट्रॅक्टर असेल, तारकुंपण असेल, शेड असेल, त्यानंतर ताडपत्री असेल, पाईप असेल, सोलर प्लांट असेल, या संदर्भात आपण सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि व्हिडिओत आपण माहिती सांगतोच, परंतु व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण संबंधित व्हिडिओची माहिती सांगत राहतो. आणि मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी नसाल परंतु दारिद्र्यग्रस्त असाल किंवा SC, ST, OBC किंवा आदिवासी प्रवर्गातील बांधव असाल तर तुमच्यासाठी शासन खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्वाच्या योजना राबवते. तुम्हाला करायचं एवढंच आहे की फालतू टाईमपास करणारे यूट्यूबवरती जे चॅनल असतात तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करता व फालतूची माहिती मिळवता. त्यापेक्षा जर तुम्ही अशा महत्त्वाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला 2 गोष्टी कामाच्या माहिती या ठिकाणी पडतील. मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण आली तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन मला कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय देईन. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये काही लाडक्या बहिणी असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून ज्यांनी KYC केली नाही ते KYC करतील आणि त्यांना 1500 रुपये मिळणे सुरू होतील. अन्यथा 1500 रुपये जे आहे ते त्यांना मिळणार नाही मित्रांनो, आणि त्यांचं नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होईल. तर भावांनो, या ठिकाणी नक्की त्या योजनेचा लाभ घ्या. संबंधित वॉलपेपरवरची माहिती मी तुम्हाला सांगत आहे, ही माहिती स्वतःसुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. आणि व्हिडिओला प्रत्येकानं लाईक करायचं आहे, कारण जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं तर अशाच प्रकारे ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम व सरकारी योजनांची माहिती आहे ही तुम्हाला मिळत जाईल. मित्रांनो, आपण कायम नागरिकांच्या हक्काची माहिती व गव्हर्नमेंटच्या स्कीम त्यांना सांगत असतो. तरीसुद्धा लोक या ठिकाणी स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान या ठिकाणी करून घेतात. शासनाच्या ज्या योजना असतात या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. तर मी तुम्हाला एवढंच म्हणेल की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाबा. आणि तुम्हाला जर स्वतःचं नुकसान करायचं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू नका. तर मी तुम्हाला एवढंच म्हणेल भावांनो की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये काही लाडक्या बहिणी असतील तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लाडक्या बहीणपर्यंत तुम्हाला शेअर करायचा आहे. ठीक आहे, चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.